आज आंघोळीनंतर केली आपण आपल्या दिवसाची सुरुवात आणि तर मग चला बघू आज दिवसभरात काय काय करतात ते. बगीचा रिनोव्हेट करायचा विचार चालू आहे यार माझा. काय करायचं बघू चालं करता येईल तर, कारण की इकडे सगळ्या तुळशी वगैरे लावलेलं आहे. मस्त इथे असं लॉन्स ते सगळ्या काढून टाकू इथून पर असं लॉन्स टाकू इथे खाल्ल्या साईडला एका कोपऱ्याला आणि मस्त इकडे थोडे इकडे झाडं वगैरे लावायचे विचार चालू आहे. बघू चला मग काय करता येईल त्याच्यात. वातावरण बघू शकता यार तुम्ही मागे किती भारी आहे, एकदम कडकमध्ये ग्राउंड तयार केलेलं आहे. सगळ्या पोरं क्रिकेट वगैरे खेळतात. इच्छा त्यालाही माहिती झाली पण इकडे जॉब चालू आहे त्याच्यामुळे जाता येणार नाही. जर आता आलं तर मग तिकडे क्रिकेट वगैरे खेळायला तो पण एक ब्लॉक टाकून देईल क्रिकेट वगैरे खेळताना. आता चला बघू दिवसभरात काय काय करतं ते. आपण देवाच्या दर्शनाने सुरुवात केली आपल्या दिवसाची. जय रघुवीर समर्थ. वैसे तो क्यूट दिखता हो भाई. मैं चालू आहे काय पप्पाजी काहीतरी काम घेऊन बसलेले इथे. देखते यार मम्मी जी क्या कर रही है. मम्मी जी इधर है, इधर काम चल रहा है. सब निवडायचं काम चालू आहे सगळे. इथे आपला लॅपटॉप चालू आहे. वर्क फ्रॉम होम जॉब बघायला गेला तर मजा आहे. पण काय जुली आपली आली चोट्टी बामटी का ग. इथे शेंगा करणं चालू आहे. शेंगा चोर राहिली चोट्टी बामटी का ग. कशी गाव राहिली हा आया चोट्टी कशी घेऊन पाडली बघा चोर. एक नंबरची चोर आहे कुत्री. जेवण वगैरे चालू आहे मस्त लावलेलं आहे. वा गरम आहे रे गरम आहे. काय लावलेलं आहे इथे घेवड्याची भाजी लावलेली. वाव इकडे मस्त दशम्या वगैरे एकदम कडक शिकायची तयारी चालू आहे इथे. भाऊ कशी गाडी शिकणार आहे वा चला के दिखाव एक बार. त्यानंतर आपण जे आता असं करतो देवाचं दर्शन करून घेऊ. दुकान आहे इथे. दुकान त्याला काटा दिसू राहिला आज आपला. बाकी आलो होतो मी देवाचं दर्शन घ्यायला इकडे सगळ्यात पहिले. म्हटलं बघू बेकार नशीब गांडू यार. देवाचं नशीब दर्शन देवाचं घ्यायला आलो. मंदिरच बंद आहे भाई यार. कारण दर्शन घेऊन घ्यावं लागेल असं वाटत राहिलं मला. एक साईडला वरती झालेलं यार काढून घ्यावं लागलं असं वाटत राहिलं मला. दर्शन वगैरे घेऊन आता घरी चाललो आहे. मग चला बघू आता की आता काम बी बाकी आहे. वर्क फ्रॉम होम चालू आहे. काम तर करावंच लागेल ना काय. बाकी दादा ते दादा घरी आले ना पेनड्राईव्ह घ्यायला पाठवून द्या तो. मग काय बाकी झालं. एक क्लायंट वगैरे भेटलं. मग आता ना बाकीचा डेटा द्यायचा होता का जाणार क्लायंटचा. मग त्यासाठी आपण आलो आपल्या PC वरतून बघू शकता. एक नंबर PC आपण बनवलं. डेटा वगैरे कॉपी केलेला आहे मस्त. आता पेनड्राईव्ह मध्ये आता आपण क्लायंटला देणार आहे. आणि चला बघू क्लायंटची रिॲक्शन कशी. हे का ओके बस चेक करून घ्या. समजा याच्यात गाण्यांचं करेक्शन असेल काही गाणी बिणे चेंज करायचे असतील ते करून देईल मला दादाला. तुम्ही मग काय दिला गेला डाटा वगैरे. डाटा दिल्यानंतर आपण आता घरी जाऊ थोडं जेवण वगैरे करू. बाकी बघू काय करायचं पुढे. कशी बुक राहिली काय ग आया 6 सेकंड चाटतो गंदा. मम्मीने जेवायला एकदम भारी बनवलं. आज काला मोडला वगैरे एकदम जोरात जेवण चालू आहे. एक नंबर. पोळ्या चवळींची भाजी केलेली आहे. एक नंबर टेस्ट भाई यार. लय जीवावर येते यार. तरी पण आपण केलं काम. आता कामाला बसलो भाई यार. लय बोलू राहिलं तरी पण करावं लागतं यार. काय करणार आता टास्क बनवायचा म्हणे. डेंजर काम आहे भाई. वर्क फ्रॉम होम म्हटलं तरी पण बघा आता मी कसं किती मस्त काम करतोय. पण तरीसुद्धा भाई बेकार स्ट्रेस आहे. फिजिकल प्रॉब्लेम नाही पण मेंटली डिस्टर्ब आहे बेडा एकदम. पण आता बघू जुलीची ना आंघोळ चालू आहे तुम्हाला दाखवत आहे. अरे जूली आंघोळ चल रही है आपकी. कैसा लग रहा है आपको. हाय एकदम जोरात एकदम खसा आंघोळ चालू एकदम. अरे भाई मस्त ऊन पडलेलं आहे. आता जुली मस्त इथे उभी राहील. मस्त ऊन काय रे जुली. पलींचं ना काम चालू आहे तुम्हाला. अरे भाई पुरी सायकल खोलून ठेवले इथे. सायकल खोलून रिकलरिंग करून बिरून पूर्ण झालेली आहे. वरती बघा तिकडे पुढे पार्ट वगैरे ठेवतो. पण मेकॅनिकल आहे विषय कम्प्लीट. चला आपलं काम करू बोला थोडा वेळ. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ काय करायचं. आता आली आहे इकडे आपल्या मागे जुली. बघू शकता तुम्ही कुत्रीला का फॉर्म मध्ये. अरे पै जबरदस्त फॉर्म चालू डायरेक्ट. वा शेट शेट इधर देखो स्माइल शेट. मी आणते बिस्किट. बघा कशी गंमत बघते बिस्किट आणणं चालू आहे. मग बघ कसे असे चिप बघतीचे. काय पेढा खाशील का कशी खाशील. आता मम्मीने बिस्किट
ते बिस्किट आणलं का दिलं बघ बिस्किट ॲच खाऊ गुल्ली कशी खाऊ राहिली ॲच ॲच खाऊ गुल्ली एक नंबरची. काय म्हणता आजी? झोप झाली आता उठलो मस्त आपली जुली कशी होऊन जाते जुली अंघोळ झाली जास्त हा. आज जा रहे हैं अभी होटल में, अभी जाएंगे देखेंगे क्या होता है. पुण्यातली संतोषी माता चौक तिथून आपण चाललोय गाडीवर एकदम मस्त थंडीवर एक गरमी करत. आधी आपल्याला एक पेनड्राईव्ह घ्यायचा होता. आपण इकडे आलो ही आपली धुळ्याची पांजर नदीकडून इकडे सराबाई धुवारी एकदम जबरदस्त डायरेक्ट पडते. इकडे आपल्याला तुम्हाला एक मंदिर दाखवतो आपलं एक रामाचं मंदिर आहे इथे पण आपण लवकर ब्लॉग शूट करणार तेव्हा एक रामाचं मंदिर आता रात्रीचा टाईम आहे त्याच्यामुळे काही दिसणार नाही. बेकार टाकून ठेवला आहे धुळ्यामध्ये. आपण नाही सगळ्यात पहिले आपले व्हिडिओग्राफर यांच्याकडून पेनड्राईव्ह घेऊन बाई एक टाईमच भेटत नव्हता बाई जायला. आता भेटला कसा बसा जाऊन घेऊन गेलो लगेच म्हटलं बरं दिसत आलं पुरी थंडीला. भाऊचं घर आहे इकडून आपण आता एकदम दिल्लीतून आलो डायरेक्ट एकदम म्हणजे जुन्या धुळ्यामध्ये. पेनड्राईव्ह आपण घेतलेला आहे आणि आपण आता पेनड्राईव्ह घेऊन आपण जाणार आहे डायरेक्ट गावामध्ये बाई. आता शेवभाजी घ्यायला जाणार. चला मग तुम्हाला लागत शेवभाजी घ्या. आपला इंग्रज कायम पूल आहे 100-200 वर्षापासून यापेक्षा जास्त जुना आहे म्हणजे हा पूल आहे. आणि इथून आपला नवीन झाला आता इकडे मंदिरचं 5 स्टार हॉटेल आहे नवीन झालेली. एकच धुळं आहे बाई आपला एक नंबर डायरेक्ट एकदम कडक वाटते डायरेक्ट आपल्या धुळ्यात फिरतं. त्याचा ट्रॅव्हल्स पॉईंट इथे सगळ्या गावाला जाणार ट्रॅव्हल लागतं धुळ्याच्या बाजूला ते चाट भंडार छोटे छोटे एक नंबर मजा बाई जबरदस्त. धुळ्यात कोणत्याही गावाला जायचं असेल तुम्हाला जसं मुंबई पुणे कुठे ज्या ठिकाणी जायचं आहे सर्व ठिकाणी जायला तुमच्या घरात तुम्हाला इथे गाड्या भेटतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स लागतात इकडे बॅक साईडला आणि छान पेनट करायचं काम चालू आहे. लाईट बेट नवीन चालू केलेलं आहे बघा. आता प्रत्येक ठिकाणी लावत आहे अजून लावायचे बाकी हे झालं धुळ्याचा साखर रोड. आणि इकडून आपण आता जाणार आहे काठियावाडला. माहिती का धुळ्याच्या लोकांना माहिती असेल काठियावाड ज्यांना नाही माहिती ना सांगतो बाई एक नंबर व्हेज रेस्टॉरंट आहे तिकडे चाललोय का आता मस्त. तोपर्यंत तुम्ही कधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. असेच टाईपचे व्लॉग तुम्हाला रोज बघायला भेटणार आहे आपल्या पेजवर. आणि अजून तुम्हाला काही कंटेंट पाहिजे तर तेही सांगा आपण नक्की बनवू. तर करून ठेवला वेळ डायरेक्ट धुळ्यामध्ये किंवा काही होऊ शकतं. गाडीतलं पेट्रोल थोडं कमी वाटलं त्यामुळे म्हटलं त्याला आधी पेट्रोल गाडीमध्ये एकदम कडा पाला फुल टंकी करू मग त्यानंतर जाऊ म्हटलं. आपला टंकी भरायला लागतंय 200-500. पेंटिंगचं काम चालू होतं जबरदस्त जोरामध्ये डायरेक्ट पुरा पेट्रोल पंप रिनोव्हेट करतात. मोबाईल पडून गेलो म्हणजे ब्लॉगर माणूस यार आता मोबाईल पडणार आहे का. भरून घ्या पुरा पेट्रोल गाडी टंकी जबरदस्त. धुळ्यातले असे हॉटेल आहे की ते सगळ्यात पहिले चायनीज सुरुवात झालेली आहे. धुळ्यामध्ये ना कुठे चायनीज भेटायचं म्हणून आम्ही इथे चायनीज खालायचं हॉटेलला बघू शकता. तर मी सांगायची रस्त्याला थंडी इतकी जोरात पडते ना डायरेक्ट आपण हायवेला आता उड्डाणपूलकडे हा बाप काय थंडी वेळ एक जबरदस्त 4-5 डिग्री तापमान आहे आरामात. आता इथून आलेली आहे आपण हायवेला पोहोचलोय आणि ती बघा आपली समोर उदय काठियावाड हॉटेल. आपल्याला इथेच जायचं आहे. मस्त शेवभाजी घेऊ एकदम बघू कोणती दुसऱ्या प्रकारची भाजी तिथे एकदम कडक मध्ये मस्त जेवण करत आहे. तिकडे तर पुरा रस्ता खोदून ठेवलेला आहे घ्या प्रॉम. तर आलेलो आहे आपण पार्किंगला जागा नाही आहे तरी पण आपण जी ती गाडी लावायला पार्किंगसाठी जागा शोधतो. टाकावा नाही इकडे नका लावा जाऊ दे झाड बेकार भूक लागली डायरेक्ट आता आहे ना एकदम खतरनाक डायरेक्ट जेवण करू म्हटलं लवकर एकदम काय घ्यायचे पेमेंट वगैरे दिलेलं आहे. खूप शांततेमध्ये इथे मस्त आता आपण ऑर्डर गेलेली आहे. ऑर्डर दिल्यानंतर आता बघू केव्हा लवकर येते बाकीच्या गोष्टी मग स्टार्ट करू काय स्टार्टअप करतो. माझ्या पप्पांची स्माईल बघू शकता. इथे ना पापड टेस्टसाठी मागवलं आता बघू कसा काय लागतो पापड इथला जबरदस्त. पप्पा वे नार कुठे गोळके काढा कसे लावले ते आपण आलो घरी मस्त एकदम जोरात. जुल्या कुठे गेला जुल्या
जुल्या कुठे आहे? आपला जुल्या आला आपल्या जवळ मस्त. जुल्या शेक हँड. जुल्या शेक हँड माझ्या जुल्या.